बऱ्याच दिवसापासून वंचित बहुजन आघाडी ही इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीमध्ये जाणार याच्या चर्चांना सुद्धा उधाण आलेलं असताना याच्यामध्ये शिवसेनेकडून मिळालेला वंचितला ग्रीन सिग्नल आणि बाळासाहेब आंबेडकरांनी तथा प्रकाश आंबेडकरांनी येत्या लोकसभा आणि विधानसभेच्या पूर्वतयारीवरती केलेली घोषणा अशी की आम्हाला सुद्धा इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीमध्ये जायचं आहे, परंतु काही कारणास्तव या इंडिया आघाडीमध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे जात नाहीत। काही सीट्स किंवा ज्या काही सीट इंडिया आघाडीकडे किंवा महाविकास आघाडीकडे प्रकाश आंबेडकर मागत आहेत, परंतु या सीटसुद्धा इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीकडून वंचितसाठी मिळत नाहीत। त्याच्यामुळे कितीतरी दिवसापासून जरी या चर्चांना उधाण जरी आला असेल तरी वंचितला कधी ग्रीन सिग्नल मिळतो तर कधी रेड सिग्नल सुद्धा मिळतो, परंतु वंचितच्या जाण्याचे चान्सेस महाविकास आघाडीमध्ये हे आत्ता दिसून सुद्धा येतात। परंतु काही राजकीय पक्ष आणि त्यांनी वंचितवरती ठेवलेला एक पायंडा म्हणता येईल, तर हा पायंडा सक्सेसफुल होत नाही, कारण ज्या काही सीट मागायचे आहेत या सीटमुळेच येथे लोकसभा आणि विधानसभा याच्यावरती वंचितची जी काही तयारी वंचितकडून दाखवण्यात येत आहे ही तयारी महाविकास आघाडीला सुद्धा मान्य आहे, परंतु तेवढ्या सीट वंचितला देण्यासाठी महाविकास आघाडी किंवा इथला काँग्रेस पक्ष किंवा राष्ट्रवादी पक्ष हे तयार सुद्धा नाहीत। परंतु याच्यामध्येच जर वंचितला महाविकास आघाडीमध्ये जर का वंचित सामील जर का झाली नाही किंवा त्यांना जर का घेतलं जर का नाही तर लोकसभेसाठी 48 आणि विधानसभेसाठी किंवा या ज्या रणांगणात जी काही रणधुमाळी होणार आहे याच्यासाठी ते 288 उमेदवार हे उभे करतीलच, कारण वंचितची ताकद ही सध्या प्रकाश आंबेडकरांनी दाखवून सुद्धा दिले। परंतु 2019च्या अगोदरपासून ज्या वेळेला काँग्रेस बरोबर वंचित गेली नव्हती आणि त्यांनी लोकसभेचे 48 आणि विधानसभेचे 288 उमेदवार हे उभे केले, त्याच्यानंतर स्वतंत्र त्यांनी ही निवडणूक लढली सुद्धा आणि त्याच वेळेला काँग्रेस आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षाकडून आणि महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातून एकच आवाज घुमू लागला की वंचित ही बीजेपीची बी टीम आहे। परंतु नक्की ही वंचित किंवा बाळासाहेब आंबेडकरांची वंचित ही बीजेपीची बी टीम आहे का याच्यावरती आपण आज प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू। नक्की वंचित बीजेपीची बी टीम आहे का जाणून घेऊया। नमस्कार, मी समीर खंडागळे, तुम्ही पाहताय वैचारिक धिंगाणा। या चॅनलवरती तुम्ही जर का नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर बघूया की वंचित ही बीजेपीची बी टीम आहे का। तर याच प्रश्नाचं उत्तर आज आपण इथे शोधणार आहोत की वंचित जर का बीजेपीची टीम जर का असेल तर याचा फायदा हा बीजेपीला होईल, परंतु असं हे काँग्रेस पक्षाकडून किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आणि इतर घटक पक्षाकडून आपल्याला ऐकण्यात सुद्धा येत आहे, परंतु असं नक्की होतंय का? कारण याचा राग काँग्रेसला नक्कीच आहे, कारण 2019च्या या रणधुमाळीमध्ये काँग्रेस बरोबर वंचित गेली नाही, कारण काँग्रेस ही त्यावेळेला 12 सीट मागत होती आणि जर का 12 सीट जर का काँग्रेसने वंचितला जर का दिले जर का नाहीत तर वंचित राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस यांच्याबरोबर जाणार नाही असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं सुद्धा होतं। परंतु 12 सीट न दिल्यामुळे त्यांनी विधानसभा आणि लोकसभेवरती पूर्ण त्यांनी त्यांचे उमेदवार वंचितने 288 आणि इकडे 48 हे पूर्णपणे उभे केले आणि 40 लाखाहून अधिक मतदान आणि 8% जर का मतदान बघायला जर का गेलं तर 8% मतदान हे वंचितने येथे फोडलं सुद्धा होतं। परंतु याचा फायदा हा बीजेपीला नक्कीच झाला, म्हणूनच काँग्रेस असे म्हणते की प्रकाश आंबेडकरांची वंचित ही बीजेपीची बी टीम आहे। परंतु एवढ्या वर्ष जर का काँग्रेसने जर का दलितांची किंवा इथल्या बहुजनांची मतं वंचितांची मतं खाण्याचं काम केलं, याचाच फायदा वंचितांच्या मतांचा फायदा हा काँग्रेसला होत होता आणि आता वंचितच्या सर्व उमेदवारांनी 40-45 लाखाहून अधिक मतं मिळवली आणि त्याच्यानंतर याचा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बसला। हाच पायंडा ते पुढे चालवत
प्रकाश आंबेडकरांवरती यांनी नेम धरला की वंचित ही बीजेपीची बी टीम आहे. परंतु काँग्रेस सुद्धा अशी म्हणते की वंचितमुळे किंवा प्रकाश आंबेडकरांच्या वंचितमुळे आमची मतं इथे विभागली गेली आणि त्याचा फायदा हा बीजेपीला झाला. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणते की आमच्या इथे 10 सीट पडल्या आणि काँग्रेस म्हणते की वंचितमुळे आमच्या इथे 16 सीट पडल्या. जर या वंचितसाठी जर का 12 सीट जर का सोडल्या जर का असत्या तर एकूण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या येथे 16 आणि 10 अर्थात 26 ते 27 सीट ह्या पडल्या नसत्या. मग 12 सीट तुम्हाला देणं योग्य की 26 सीट स्वतःच्या पाडून घेणं हे योग्य, याचाच फायदा हा बीजेपीला झाला. RSS किंवा इथल्या कट्टर बीजेपी वाल्यांची येथे चांगलीच विजयाची त्यांनी सुरुंग सुद्धा लावला. परंतु हा सुरुंग जर का रोखायचा जर का असेल तर वंचित ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर पाहिजे. जर वंचितला त्यांना पाहिजे असतील तितक्या जर का सीट जर का मिळत जर का नसतील तर कदाचित ते 12 सीट मागत होते मागच्या वेळेला वंचित, जर त्यांना 10 सीट जरी दिल्या असत्या तरी त्यांनी मान्य केलं असतं. परंतु त्यावेळेला काँग्रेस ही हवेत होती, राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा हवेत होती, कारण त्यावेळेला बीजेपी बरोबर शिवसेना ही लढत होती. पण एवढं सगळं असताना त्याच्यानंतर जे काही राजकारण झालं हे महाराष्ट्राचं गडूळ राजकारण सुद्धा म्हणता येईल. परंतु आता वंचित ही सध्या प्रकाश झोतामध्ये किंवा प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना वंचितची ताकद आता सध्या वाढली सुद्धा आहे. मग जर का काँग्रेसचे काही मोठमोठे नेते किंवा राष्ट्रवादीचे काही मोठमोठे नेते जर का म्हणतात की आम्हाला वंचित हवी आहे कारण वंचितमुळे आमचे 10 आणि 16 एकूण 26 उमेदवार हे वंचितमुळे पडले गेले होते आणि याचा फायदा हा बीजेपीला झाला होता. मग त्यांना जर का आत्ता वंचित जर का पाहिजे जर का असेल तर वंचितचे जी काही सीट ज्या का आहेत या सीट त्यांना सोडाव्या लागतील, ज्या तुम्ही सुद्धा घेणार आहेत. परंतु आता जर का वंचितची जर का ताकद जर का वाढली जर का आहे तर त्यांना त्यांचं ताट हे त्यांच्या समोर तुम्ही द्यायला सुद्धा पाहिजे. नाहीतर त्यांना त्यांचा ताट जे काही चटणी भाकर त्यांची जी काय आहे त्याच्यावरती ते सुद्धा समाधान मानायला तयार सुद्धा आहेत. परंतु आत्ताची परिस्थिती पाहता बीजेपीने काँग्रेसची आत्ता सध्या बघाल तर पूर्ण वाटच लावलेली आहे. त्याच्यामुळे वंचित त्यांच्या बरोबर असणं आणि जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणणं हे आत्ता काँग्रेसचं धोरण ठरेल. परंतु जे काही निर्णय होतात हे वंचितला सुद्धा मान्य नाहीत, कारण वंचित आता स्वतःचं घर बांधू इथे पाहते. त्याच्यामुळे जर इतक्या वर्ष तुम्ही वंचितच्या मतांवरती किंवा वंचितची मतं घेऊन जर का निवडून जर का आलात तर आता तुम्ही वंचितचा विचार करायला पाहिजे. याच्या उलट तुम्ही वंचित तुमच्याबरोबर येत नाही किंवा वंचितला तुम्ही तुमच्या इंडिया आघाडीमध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये सामावून घेत जर का नाही तर वंचित ही या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची पुन्हा बीजेपी सारखीच वाट लावू शकते. जशी बीजेपीनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची वाट लावली तशीच वंचित घटक हा किंवा वंचित हा पक्ष आत्ता सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सुद्धा वाट लावू शकतो. त्याच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये या वंचित पक्षाचं स्थान किंवा वंचित पक्ष असणं गरजेचं आहे. परंतु आत्ता 2019 पासून वंचितची ताकद दाखवते. परंतु बाळासाहेब आंबेडकर हे स्वतःचं घर आता येथे तयार करण्यासाठी किंवा वंचितांना बरोबर घेऊन आपलं येथे आपला पक्ष किंवा इथे बहुजन आणि इथल्या वंचितांचा विकास करण्यासाठी ते तयार सुद्धा आहेत. परंतु याचा फटका आणि आत्ता जर का काँग्रेस आणि राष्ट्रवादी जर का म्हणत जर का असेल की बीजेपीची बी टीम वंचित जर का आहे तर हे साफ चुकीचं आहे. कारण तुम्ही त्यांना जेवढं पाहिजे तेवढं देऊ शकत नाही. जर तेवढं जर का तुम्ही जर का दिलं जर का नाही तर तुम्ही त्यांच्यावरतीच किंवा वंचितवरती राग काढताय आणि जर का हा वंचितवरती तुम्ही राग जर का काढताय तर वंचित पुन्हा तुमचा सुपडा साफ करेल आणि तुम्हाला पुन्हा जसं बीजेपीला या वंचितचा फायदा होतोय तसाच तुमचा सुद्धा फायदा हा बीजेपीला होईल. त्याच्यामुळे बीजेपीला तुम्ही हलक्यात नक्कीच घेऊ नका, कारण 2019ला हा तुमच्या दोन्ही पक्षाची वाट ही बीजेपीनेच लावली आणि आत्ता पण सुद्धा जर
वंचित तुमच्या बरोबर जर का नसेल तर बीजेपीच तुमची वाट लावेल। त्याच्यामुळे तुम्ही असा एक टोला किंवा तुम्ही एक आग्रह जो काही धरलेला जो काय आहे किंवा प्रकाश आंबेडकरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करताय की तुम्ही बीजेपीचं काम करताय, तर हे साफ चुकीचं आहे। त्याच्यामुळे वंचित ही किंवा बाळासाहेब आंबेडकरांचा वंचित हा पक्ष बीजेपीची बी टीम नाही हे सगळ्यांच्या समोर आलंय सुद्धा। कारण जर का वंचित बीजेपीची टीम जर का असेल तर किंवा वंचित बीजेपीला मदत जर का करत जर का असेल तर ती तुमच्या पुढे किंवा बाळासाहेब आंबेडकरांनी महाविकास आघाडीमध्ये येण्याचं अगोदर आश्वासन दिलं सुद्धा नसतं। हेच जसं आत्ता 2024ला जे काही राजकारण चालू आहे हेच 2019ला सुद्धा झालं होतं। आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सुद्धा वंचितांना वंचितांचे हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी वंचितला सुद्धा मदत केली पाहिजे, नाहीतर तुमची सुद्धा वाट लागेल आणि वंचितची सुद्धा वाट लागते। कारण वंचित हा पक्ष तुमच्या बरोबरीत आता येऊन राहिला आहे। त्याच्यामुळे त्याला जर का 2019 मध्ये त्यांनी 40-45 लाखाहून किंवा 8% मतदान जर का घेतलं तर आता जर तेच मतदान किंवा मतदानाच्या आकडेवारीमध्ये जर का भर जर का पडली तेच 8%वरून जर का 16% किंवा 32% जर का झालं तर येथे हा फायदा बीजेपीला सुद्धा होईल, हा फायदा वंचितला सुद्धा होईल। परंतु इथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना घरी बसावं लागेल। त्याच्यामुळे आता वंचित हा पक्ष किंवा वंचितची सध्या हवा सुद्धा चालू आहे आणि या हवेबरोबर ते मतदान सुद्धा काढतील। त्याच्यामुळे त्यांना त्यांचं स्वतंत्र ताट मिळावं याच्यासाठी किंवा त्यांना त्यांचं स्वतःचं घर आणि त्या घरामध्ये त्यांनी स्वतःचं ताट घेऊन बसलं पाहिजे आणि त्यांची भूक भागली पाहिजे याच्यासाठी प्रकाश आंबेडकर हे प्रयत्न करत आहेत। त्याच्यामुळे इतक्या वर्ष तुम्ही तुमच्या ताटामध्ये आम्हाला जेवू सुद्धा दिलं नाही, परंतु आता आम्हाला आमचं जर का ताट जर का मिळालंय तर आम्ही इथे आमचं ताट संपवण्याचा प्रयत्न करू। हाच उद्देश हा प्रकाश आंबेडकरांचा आहे। तुम्ही जो काही पायंडा किंवा प्रकाश आंबेडकरांवरती जो काही नेम धरताय की वंचित ही बीजेपीची टीम जर का आहे तर कदाचित तुम्ही सुद्धा हेच काम करताय का की जर प्रकाश आंबेडकरांना तुम्ही महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीमध्ये घेत नाहीत किंवा त्यांचे फॉर्म्युले जे काही नियम अटी असतील तुमच्याही असतील त्या जर का तुम्हाला मान्य होत जर का नसतील तर तुम्ही सुद्धा बीजेपीचं काम करताय का किंवा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ही सुद्धा बीजेपीची बी टीम आहे का, असं सुद्धा आता वंचित हे कारनामे पुढे सुरू सुद्धा करेल। त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी थोडंसं जपून राहावं आणि याच्यानुसार हे सर्वस्व 100% किंवा याचा पूर्ण गाभा जर का पाहिला तर नक्की याच्यावरून सगळं असं साध्य होतंय की वंचित ही बीजेपीची बी टीम नाही, तिने तिचं घर किंवा प्रकाश आंबेडकरांनी स्वतःचं अस्तित्व 2019ला सुद्धा दाखवलं आणि आत्ता सुद्धा दाखवतील। त्याच्यामुळे बीजेपीची बी टीम ही वंचित नाही, कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हीच बीजेपीची बी टीम आहे का याच्यावरती सुद्धा सगळ्यांचं आता लक्ष लागलं आहे। त्याच्यामुळे आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे नक्की तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये एक कमेंट करून सांगा। आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतोय। जर का या चॅनलवरती तुम्ही नवीन जर का असाल तर या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। धन्यवाद।